महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र धन्यवाद। या ठिकाणी सन्माननीय भजन सम्राट आमचे परममित्र संदीपजी पुजारे या ठिकाणी आलेले आहेत। एकदा जोरदार टाळ्या मुलांसाठी झाल्या पाहिजे। आज खरोखर आमचं भाग्य आहे, चांगले नामवंत मुस्लिम सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खरोखरच मला आनंद वाटला। कारण मंडळी काय आहे, मी कशा प्रकारे सुरुवात भजनाची केली याचे साक्षीदार तुम्ही हजारो भजन रसिक मायबाप आहात। मी गुंडू बुवांना एकही अक्षर बोललो नाही, फक्त एकच गोष्ट बोललो की बुवांना अध्यात्माचे बादशाह म्हणतात, पण मी वाचनाचा बादशाह म्हणतो। जे आहे ते त्यांचं रामायण महाभारत किंवा इतर दाखले देण्यामध्ये वाचन चांगलं आहे, हाय ते स्पष्ट। अध्यात्म कशाला म्हणतात, अध्यात्म कशाला म्हणतात? जो देहावरती जी माहिती सांगतो, बरोबर ना? या देहावरती या 3.5 हाताचा जो देह आहे, 184 युन्या फिरल्यानंतर पाप पुण्याची समानता झाली, त्यावेळी या चुकट देहाची प्राप्ती झालेली आहे। आणि म्हणून बुवा सद्गुरूला शरण गेल्याशिवाय आपल्याला अध्यात्म कळतच नाही। बुवा पुस्तकी वाचन वेगळं, अध्यात्म वेगळं आहे। आणि म्हणून तुम्हाला मी अध्यात्माचा बादशाह म्हणूच शकत नाही, कारण त्याच्यासाठी सद्गुरूला शरण जावं लागतं। बुवा मी मोठेपण सांगत नाही, पण 21 ते 22 वर्ष झाली सद्गुरू गोपाळनाथांच्या चरणाशी नतमस्तक आहे। त्यांना सद्गुरूंना शरण गेल्यावर 21 ते 22 वर्ष झाली। आणि म्हणून या देहामध्ये बुवा अंगावर केस किती आहेत, अंगामध्ये रक्त किती आहे, या देहामध्ये या बारीक सारीक गोष्टी बुवा कळायला पाहिजे, त्याला अध्यात्म म्हणतात। लक्षात येईल। आता हे का त्याच्यात काय वाईट वाटला त्या भगवंताक माहिती। एवढं पिचावलो
की जसं काय मी त्याच्या नरड्याचं घोटच घेतलंय. काय म्हणजे किती वेळ बोलला, किती काय काय बोलला. बुवा बुवा सांगतात ह्याला भजन रत्न पुरस्कार दिला कोणी, अरे तुला अध्यात्माचा पुरस्कार दिला कोणी, कोणी दिला? लोकांनीच म्हटलं ना, काहीतरी 4 गोष्टी सांगावं लागलंच म्हणून. तसं आहे बुवा, प्रत्येकाला समाजामध्ये मान हा महत्वाचा आहे. लक्षात दिला? समाजात आपल्याला काय आदराने बोलवतात. बुवा 44 वर्ष भजन केली, 44 वर्ष, पण आतापर्यंत कुणी ए पारकरा आटप हे वाक्य ऐकलं नाही बुवा. लक्षात घ्या, हे पारकर बुवाचं चीज आहे आयुष्याचं. एवढी वर्ष भजन केली बुवा ना, तर तुका ए गुंड्या तो ते आत्ताच बघलंस ना पुण्यातलं उदाहरण, ए पेटव ए आटव म्हटलं ना तुका. हे कारण बुवा का, तर अवोजावोचं भजन अरे तुरेवर आल्यामुळे बुवा, त्याचं प्रायचित्त आहे बुवा. कारण येऊन जन्मा काय केले व्यर्थ जिजविली माय म्हणलो बुवा. येऊन जन्मा काय केले व्यर्थ जिजविली माय, कसे करावे भजन कळेना मूर्खाला या काय. अरे भजन कसं करावं हे पहिलं शिकलं पाहिजे बुवा. त्याच्यासाठी अध्यात्म महत्वाचं आहे, त्याच्यासाठी सद्गुरूला शरण गेलं पाहिजे. कारण हरिभजनी बैसोनी मूर्ख म्हणवितो संत, हरिभजनी बैसोनी मूर्ख म्हणवितो संत, हरिभजनाची चाड न याला भजनाची खंत. हरिभजनाची चाड न याला भजनाची खंत, चोहीकडे दरवळे सुगंध परिवासन आला. पारकर बुवान मगाशी भजन काय केला त्याचा अर्थच तुला कळलो नाही बुवा. लांछास्पद गोष्ट आहे ही. कारण मी एकही अक्षर बुवा तुम्हाला बोललो नाही. प्लेन मध्ये भजन केल्याने रसिक होते, मायबापांनी शांत चित्ताने भजन पूर्ण ऐकलं, जरा सुटकी फूट नाही बघा. सुज्ञ भजन रसिक मिळाले म्हणून सांगितलं बुवा की सदा सवय घाणीची. लक्षात घ्या, चोहीकडे दरवळे सुगंध परिवासन याला, कारण सदा सवय घाणीची. काय सांगूया गर्द व्हायला, ज्याका घाण खाऊची सवया त्याका तुम्ही कानी उडवूची घोटी की तो वाधर्मिक गेलो, कारण त्याला घाणच खाऊची सवया. बरोबर ना, तो घाणच खाऊ जाणार. त्याका पंचपक्वान ठेवा, उपयोग काय नाही. अरे म्हणता गाढव काय तर सांगा, गाढवाला पंचपक्वानाची चव काय. 100% वाक्य तुका त्या 100% तुका त्या रुजता तुझ्या योग्यतेचा वाक्य वापरलंच बुवा. कारण ह्याच्याने बघल्यावर येवादी माणूसच वाटत नाही. सांगा पिंगळो पिंगळो केस काय, फॉरेनर कानात बाली काय, ह्यो असो भजनी बुवा असता. हो हो, यांड्रू या यांड्रू. कारण काय भजनी बुवाचा पेहराव कसा असावा, कानात बाली पिंगळे केस ह्या काय. आणि म्हणून सांगतो बुवा, घाण खाणारा माणूस घाणच खाणार, कारण त्याला चांगला काय ह्या कळणारच नाही. लक्षात दिला? कारण परिस्थिती अशी आहे, जो सामने बैठा है उसको लोग बुरा कहते हैं, जो सामने बैठा है उसको लोग बुरा कहते हैं, जिसको देखा नहीं उसको खुदा कहते हैं. बरोबर ना? हे समोर बसून माझी इज्जत काढू गेलो हा. आणि सांगता पारकर बुवा तुका बारी हो किती. हे सोन्या या भानगडीत तू पडूच नको, कारण तुका 3 जन्म घेऊचे लागते. किती कुंडू साहेब, 3 जन्म तुका घेऊचे लागतील, तेव्हा पारकर बुवाचा रेकॉर्ड कदाचित पूर्ण केलं असतं. 3 जन्मात आहे, एका जन्मात नाही. व 8,500 डबल बारींचा विक्रम करणारा प्रकाश पारकर बुवा. लक्षात घ्या, 8,500. 1980 ते 2024 44 वर्ष, 12 वर्षाचं एक तप, बार्त्रिक 24 सॉरी बार्त्रिक 36 आणि अर्धपद म्हणजे 3.5 तप भजन केलेला पारकर बुवा आहे बुवा. लक्षात घ्या, हे सगळे रसिक मायबाप मला ओळखतात. किती वर्षापासून करतो बुवा. ह्या गावामध्ये ट्रॅक्टरने भजनाला यायचो मी. बरोबर ना? तिकडे राकस घाटी घड झाला की ओळखायचे
स्पीकर बंद करायचे तेव्हा मोबाईल नव्हते. गारगार झाला की ओळखायचे पारकर बुवा जवळपास काहीतरी येईल, बरोबर. ही खुणा होती तेव्हा मोबाईल नव्हते, बरोबर ना. आणि म्हणून बुवा आयुष्य झिजवलं. आणि माझ्यासारख्याला तू सांगतो तुका भजना किती, हा जो तुला गर्व झालाय ना बुवा, हे 100% सांगतो. तू पुढच्या 3 वर्षानंतर तुका किती येत तो बघ. 2-3 वर्ष चालता हो बघायचा तरी, बरोबर ना. का विषय नाही. ते सुद्धा कृपा त्या आमच्या संदीप लोके बुवांची आहे. खरंच आहे, खरं स्पष्ट सांगताय. लोके बुवांची कृपा. ते बिचारे तुका बरोबर घेतात, लक्षात दिला. तुका बरोबर घेतात म्हणून 4 बारी तुका येईल. याचा अर्थ तू मोठो सम्राट नाही बुवा. तू सम्राटस. रावणाचा मुलगा मेघनाथ त्याने असं केलं, तू काय केलंस ते सांग. तू काही दिवे लावलंस ते सांग. कानात बाली घातली, केस लाल केले, हे सांग ना. तुझं पराक्रम सांग काय. तो काय बुवा दुगत दुसऱ्याचा घेऊन नाचताना माका हिरोगिरी करू गेलो. अरे शास्त्र प्रचिती, गुरु प्रचितीने आत्मप्रचिती, बरोबर ना. ह्या प्रचितीतून बोलायचं असतं बुवा. शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती याचं ज्ञान असणं काळाची गरज आहे. लक्षात घ्या. अध्यात्म म्हणजे बुवा नुसती काहीतरी फाकांडा मारलंच म्हणजे अध्यात्म नाही. जगामध्ये ब्रह्म से उघडे, जगामध्ये ब्रह्म से उघडे. ते ब्रह्म कोणते ते सांगा बुवा. अध्यात्म कशाला म्हणतात तुका दाखवते, तुका सांगताय, शिकवताय. अध्यात्म जगामध्ये ब्रह्म से उघडे. ते ब्रह्म कोणते. कारण 10वेद्वारे खोलून गुरुनी नेले उल्मनीत, उल्मनीची प्रभा पाहता झालो भयमुक्त. गेली तू सांगशी 10 अंगुले उरला, भरूनी उरला तो बेंबी जवळचा नाही. काहीतरी सांगा घेऊ नको. तो 10 अंगुले उरला तो बेंबी बदला आहे. लिहून घेतलं त्याच्यावरच ओळखलंय. तू काय सांगणार त्या. तर ह्याच्या बाहेर तुका माहित काय. लक्षात दिला. आणि म्हणून सांगतो गुरु पाहता कोठ्यानं कोटी, सद्गुरु दाखवी ज्ञानदृष्टी. व ज्ञानदृष्टी पाहिजे, अध्यात्म पाहिजे तर सद्गुरूला शरण गेलं पाहिजे. आणि म्हणून सांगतो बुवा माझ्या नादाक लागू नको, सगळ्यांच्या लाग. ह्या बाबतीत माझ्या नादाक लागू नको बुवा. कारण वाईट वाटलं नसतं. बाई गरोदर असते, ती फिरते, व तू फिरशी काय. तो काय प्रश्न झालो. या काय त्याचा उत्तर झाला. अरे तुझ्या माहितीसाठी सांगतो बुवा. पूर्वी होतं ना पुरुषालाच पाळी यायची. पूर्वी पुरुषाला पाळी येत होती. पार्वतीने मागून घेतलं. शंभू महादेवाने विनंती केली पार्वतीला की माते तू हे घे तुझ्या पदरात. तिथपासून स्त्रियांच्या पदरात गेलं ते. तुका काय वाटलं पुरुषांकडे नव्हता की काय. मेलं असतंच कर्मात. तर माझी ताकद तरी होती वजा घेऊन फिरोची. लोक कर्म आपलं फिरणार होतो म्हणजे ठेचलं पडवलंच पोराक नाहीसा गेला नसता. लक्षात घ्या. ह्यो वजा घेऊन फिरणार काय. एक धोंडो बांध, एक धोंडो बांध 2 किलो चोपटाजवळ आणि दिवसभर फिरानी. म्हणजे आईचं महत्व तुला कळेल. तिला किती यातना होतात ना त्या तुला कळतील. कधी कदम साहेब बरोबर ना. धोंडो बांध 2 किलोचं आणि एकच दिवस फिर. अरे 9 महिने 9 दिवस फिरते ती माता, बरोबर ना. तर आई म्हणजे मंदिराचा उंच कळस. आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, अंगणातील पवित्र कळस. आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी, वाळवंटामध्ये प्यावाचं थंड पाणी. आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबद्ध टाळी आणि वेदनेनंतरची प्रथमची आरोळी. ती म्हणजे माझी आई, ती म्हणजे माझी आई, ती म्हणजे माझी आई. लक्षात घ्या. जन्मोजन्मी भाऊ पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. त्याच्यासाठी पुण्य लागतं बुवा. सद्गुरूला शरण सगळेच जात नाही, बरोबर ना. प्रामाणिकपणे सांगतो ज्ञानेश्वरी किती लोकांनी वाचली हो. किती लोकांनी ज्ञानेश्वरी वाचली आहे. 60-70 वर्ष झाली तरी काही लोकांनी ज्ञानेश्वरी वाचलेली नाही आहे. ही शोकांतिका आहे आपली. लक्षात दिला. ही शोकांतिका आहे. कारण
मला मला म्हणता म्हणता राम राम झाला आणि वाल्याचा वाल्मिकी झाला आणि त्यांनी शतकोटी रामायण दिलं. लक्षात घ्या, शतकोटी रामायण दिलं. आणि म्हणून ब्रह्मदेवाने काय केलं, सर्व ग्रंथांचं वाटप स्वर्ग मृत्यू आणि पाताळ ह्याच्यामध्ये समान करून टाकलं. 99,99,99,999 ग्रंथांचं समान वाटप स्वर्ग मृत्यू आणि पाताळामध्ये केलं. प्रत्येकाच्या वाट्याला आले 33,33,33,333. फक्त एक ग्रंथ शिल्लक राहिला, तो अनुष्ठान ग्रंथ. आणि त्याच्यामध्ये 32 अक्षरं होती त्या ग्रंथामध्ये. त्याचं पण 3 स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये वाटप केलं. 10 10 10 राहिली 2 अक्षरं. ती 2 अक्षरं म्हणजे रा आणि म. लक्षात घ्या, हे नामस्मरण आहे. तो राम कळला, बुवा लक्षात घ्या. रामाचा आचार, कृष्णाचा विचार, हरीचा उच्चार हा भजनामध्ये अत्यंत महत्वाचा असतो. बुवा एकामेकाची उनी जुनी, एका देवळातली अर्चा कळली, देवळातली पूजा कळली, देवळातली अर्चना कळली आणि आपली घंटा पण कळली. काय सांगता, आमचा काय हा फक्त घंटा. बस आता वाजवीत उद्यापासून. अरे आहेत ना बुवा, पांडुरंगाची नावं प्रत्येक मानवाला आहे, पुरुषाला. बरोबर ना, विठ्ठल म्हणतात, शंकर म्हणतात, बरोबर ना, सकाराम म्हणतात, तुकाराम म्हणतात. सही नावा कोणाची, पुरुषाचीच आहेत ना. मग पुरुषात फक्त घंटा. याच्या गळ्यातच बांधू कवी मग काढता आणि वाजवीत रोग सांगो बाबा. पुजारी बुवा काय या नुसती घंटा. बुवा ते अगदी बारीक आवाजात हळूच जोक करूचे ते पुजारी बुवाने. लक्षात ठेवू. पहिली मुजिक मारला, काय मारला, निशाना मलाच दिसला ना. वा त्यांनी मारत जाते रे, लक्षात ठेवा. त्यांची चालती भारी एकदम. घरात सांगते, सजनी ग काय सांगू कैसी जादू केली. मगाची यांना मारला. ही जादू घरात जाऊन विचार ना कशी केली ती. इळियात काय समजता त्याचो. सजनी ग काय सांगू कैसी जादू केली. जा तिकडे घरात जा. हा आता काय झालं, आता बायका 50% आरक्षण झालंय. कुठल्या बायकोला सांगायला नको बुवा. अजूनही आमच्याकडे आहे ते. वा 100% सांगतो प्रामाणिकपणे. आमच्या जीवनामध्ये प्रामाणिकपणे सांगतो, बायकोने आम्हाला कधी अरे म्हटलेलं नाही जीवनात कधीच. काय हो अधिकाराने बुवा. ए गुंडू, ए चंडू गुंडू, की चंडू धावलो. ए गुंडू, ए यांडरू गुंडरू. भारीच नाव आहे का. मी शोधतोय ज्यांना कोणी याचं नाव ठेवलं ना, आई शपथ पुढात गेलं की रोज विचारते मी, याचं नाव ठेवला ना कोणी. अजून शोध लागत नाही. काय विजय एवढा सुंदर नावा, पण तो सगळ्यांना मी गुंडूच आहोत. हा बोला कोण, आम्ही गुंडू. सांगण्याचं तात्पर्य काय की बुवा कोणी कोणाला कमी समजायचं नाही. लक्षात घ्या, मी काय तुम्हाला बोललोच नव्हतो, पण बघा हे पान कमी पडला इतकं बडबडलो तो. त्याच्या लक्षात येईल की आता भजन इतकं सुंदर पारकर बुवानी केलंय, रिस्पॉन्स चांगला मिळाला. आता म्हणालो काहीतरी उलटा सुलटा केल्याशिवाय माझ्या पर्याय नाही. म्हणून बघा काय व्हाया त्या बोलला. लक्षात दिला. जेन्ट्सला म्हणता फक्त एकच ऍड. जेन्ट्ससाठी एकच ऍड. काय, हा सपट लोशन लगाव खुजली भगाव. कपडे धुवू ना, महिनो धुवीत नाही, मग खुजली व्यक्त काय होय. रोज आंघोळ कर. जागरणीचो इलो की झोपता, उठलो की जेवक बसता. आंघोळ करायची कधी. 8-8 10 दिवस आंघोळीचो पत्तो नाही, मग खुजली होणार तर काय होणार. उद्यापासून रेवो घे, रेवो बचको
त्यांना घासून काढ सगळा. मग एकदा गेली तर गेली, खुजली तुझी. काय सांगता, स्त्रियांना एवढे ऍड आहेत, आम्हाला काय ऍड नाही, फक्त खुजलीची या हे भागवून तुझी खुजली. काय साक्षी. ठीक आहे, बऱ्याच गोष्टी काय काय सांगितल्या. हा, मला इज्जत दिली तर मी तुम्हाला देणार. तू कधीचो आधी माकाचा, तू कधीचो बुवासा. अरे तुका हाताक धरून मी रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गाच्या कानाकोपऱ्यात नेले बुवा, लक्षात दिला, हाताक धरून. आणि माका सांगता मला रिस्पेक्ट दिली तर मी देणार. ठीक आहे. बोलायला गेलो तर अनेक गोष्टी आहेत, पण प्रत्येक गोष्टीला कुठेतरी मर्यादा असते, नाही का. कारण अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथुनी चराचर त्यासी चैतन्य शक्तीचा विराट सागर. बुवा लक्षात घ्या, अव्यक्त निराकार नाही त्या आकार, जेथुनी चराचर त्यासी चैतन्य शक्तीचा विराट सागर म्हणजेच परमेश्वर आहे. बुवा लक्षात घ्या, प्रत्येक अणुरेणूमध्ये त्या भगवंताचा वास आहे. मगाशी सांगतात जनावरांका 4 पाय आहेत, पण त्यांना माणसासारखा चलता येत नाही. अरे चलता नको येऊन दे ना, पण तो प्राणी सुद्धा आज माणसाची जाणीव ठेवतो. आपण त्याला गवत घातलं आणि मालकाने लांबून हाक दिली ना, तरी त्या हाकेला धावून येतो. पण माणूस नाही, माणूस बदललाय याच्यासारखं. केलेल्या उपकाराची परतफेड कशी करता तो बघा. अरे तुका भारी योग आहे माका. अरे 365 दिवसात बुवा 270 नि 74 बाऱ्या केलेला प्रकाश पारकर बुवा आहे. देवा शपथ. त्या रायगड रत्नागिरीतून लोक त्यावेळी मोबाईल नव्हते, आले तर घरी कॅलेंडर फुल दिसायचं. बिचारे आपली तारीख बाजूला ठेवायचे, माझी मिळेल ती तारीख घेऊन प्रोग्राम ठरवायचे आणि गावाला जाऊन सांगायचे. असा इतिहास आहे बुवा. 44 वर्षातली 35-36 वर्ष अशी घालवली. आता मी एक 4-5 वर्ष थोडं भजन कमी केलं होतं, कारण चांगली पदं तुमच्या आशीर्वादाने मी कणकवली तालुक्याचा पंचायत समिती सदस्य झालो, सभापती झालो, जिल्हा परिषद सदस्य झालो, अनेक पदं भूषवली, राज्याचा उपाध्यक्ष झालो, अनेक पदं भूषवली. त्याच्यामुळे मी थोडंसं राजकारण पडल्यामुळे थोडी भजनं कमी केली होती. पण आता विषय नाही हा, ह्यो सगळ्यांना सांगायचो. पारकर बुवा नाही ना सध्या जास्त घेत. जिकडे जायचो तर ऍड करायचो ना. आम्ही बुवांचा रिस्पेक्ट ठेवतो आणि त्याच्यामुळे आम्हाला ना ते मजा येत नाही. मेन कारण आहे म्हणजे पारकर बुवा नाही सो करूक निघालो. पारकर बुवाचा असा काहीतरी सांगायचं आणि भारी कमी करायचो. माझ्यामुळे तुम्हाला 3-4 बाऱ्या मिळाल्या. ह्यो केवढो लागावर गेलो. काय रे बाबा तुझं ऐकले बाबा, कौतुकच वाटला. माझ्यामुळे पारकर बुवा तुम्हाला त्या बाऱ्या मिळाल्या. आता यांना सांगला म्हणून दिला असतं मी, नाही ना झाला. घे पुण्यातलं उदाहरण. काय चावटपणा तुझी. हातात काय काय घातलं आणि वरवर करून दाखवता. नाही करू का सवय. हा देवाच्या पद अशोक आमटे उमटे फिरवीत राहू. हे भात भात, हे भात भात असं दाखवणार. ती दाखवणार त्यांना लोकांना. खडो त्याच्यात बघा. एक खडो ती अंगठी त्यांना कशी 200 रुपयाची अंगठी आणि खडो 32,000चा. विचारत आहे का खरा की कोणता. 32,000चा खडो. माका प्रश्नच मिटायचो नाही. म्हटलं ही भानगड काय. एक दिवशी विश्वासात घेतले आणि विचारले बुवा खरा काय त्या माका सांगा तुमका शपथ. तेव्हा सांगला रे बुवा ह्या 2020 बसून म्हणून माका झालो मुतखडो. तेव्हा खरा सांगला रे माका मुतखडो झालो. ऑपरेशन केलंय 32,000 रुपये खर्च येईल. आता एवढं खडो टाकू गय. मग 200 रुपयाची एक अंगठी आणलंय त्याच्यात तो बसवलंय. बराले तो नाचवता असं माझं जोडीवाला लक्षात दिला. साधो राय हा. ठीक आहे. त्यांच्या परीने त्यांनी या ठिकाणी भजन केले आहे. मोजमाप करणारे तुम्हीच आहात. कारण मी किती बोललो आणि बुवा किती बोलले याचं मोजमाप तुम्हीच करणार आहात. काय विषय नाही.
गजर आहे. मला या ठिकाणी जी थोडक्यात माहिती जी मिळाली होती त्याच्यावर मी या ठिकाणी गजर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय चुकलं तर माफ करा. कुणकेश्वराचा मोठा भाऊ हा लिंगेश्वर देव आहे आणि पांडवकालीन पुरातन असं हे पवित्र मंदिर आहे. खरोखर एकदा जोरदार टाळ्या माझ्या मंडळाच्या वतीने सर्वांच्या वतीने झाल्या पाहिजे. पांडवकालीन म्हणजे किती वर्षांची परंपरा या गावाला लाभलेली आहे याचं उदाहरण आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळतं. खरंच सांगतो की एखादं मंडळ एखादं मंदिर आपण बांधतो पण त्या मंदिराची सातत्य टिकवणं ही खूप मोठी कसरत असते. म्हणजे पांडवकालीन मंदिर आहे त्याची देवाणघेवाण या ठिकाणी बघा प्राजक्त हे इळये गावचे ग्रामस्थ तो कार्यक्रम या ठिकाणी करतात. एवढा भव्य दिव्य या ठिकाणी प्रवेशद्वार उभा केला कारण आपल्या देवाचं महत्व वाढलं पाहिजे आणि देवाचं महत्व मंडळी भक्तच वाढवत असतो. लक्षात ठेवा देवाची प्रचिती वाढवतो कोण? भक्त आपला वाढवतो. कारण भक्ताने देवाची प्रचिती वाढवायची असते ते कार्य या ठिकाणी माझे इळये गावचे ग्रामस्थ करतात. खरोखरच तुम्हाला लाख लाख धन्यवाद देतो. या ठिकाणी पवित्र अशी त्या ठिकाणी वीर पांडवकालीन वीर सुद्धा आहे मंडळी. लक्षात घ्या खरोखर त्या पांडवांचे आभार मानले पाहिजे. तर एवढ्या त्या पांडवांनी अनेक ठिकाणी या गोष्टी केलेल्या आहेत. लक्षात घ्या अनेक गोष्टी बघा कधी हे केलं उभं. एवढी मंदिरं विमलेश्वर मंदिर वाड्यामधलं पांडवकालीन आहे बरोबर ना. माझ्या गावामध्ये पोकरबाव म्हणून आहे. पोकरबाव पांडवकालीन आहे. या गावामध्ये लिंगेश्वर मंदिराजवळ पण वीर आहे बरोबर ना. म्हणजे पांडवांचं कर्तृत्व किती महान होतं मंडळी. लक्षात घ्या
किती या पांडवाने ज्या गोष्टी करून ठेवल्या त्याची आठवण आजही आपण काढतोय. खरोखरच भाग्याची गोष्ट आहे. या गावाचं भाग्य आहे. अशा प्रकारच्या पांडवांची पदस्पर्श या गावाला लागले म्हणजे श्रीकृष्णाचे पाय लागलेले आहेत, लक्षात घ्या. बरोबर ना. आणि म्हणून सांगतोय का या लिंगेश्वराजवळ भयानक मोठी यात्रा भरायची. पूर्वी अनेक पूर्वजांनी इतिहास सांगितलेला आहे आणि तो इतिहास माझ्या या ग्रामस्थांनी मला सांगितला. कालांतरापूर्वी या ठिकाणी मोठी यात्रा या लिंगेश्वराजवळ भरायची आणि इथून सगळे देव आंघोळीला कुणकेश्वराजवळ जायचे. बरोबर ना. कुणकेश्वरापर्यंत आंघोळीला जायचे अशी आख्यायिका या गावाची आणि लिंगेश्वराची आहे. आज खरोखरच हॅलो 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 कमी झाला आवाज. हॅलो हॅलो. आणि म्हणून सांगताय का मार्गामधून कुणकेश्वराला रोज पूजा केली जाते. बरोबर ना. कुणकेश्वराची पूजा या भुयारी मार्गामधून केली जाते. म्हणजे भावाभावांचं नातं किती घट्ट आहे बघा, लक्षात घ्या. तर या ठिकाणी काता शिल्प सुद्धा या ठिकाणी आहे. काता शिल्प या ठिकाणी आहेत म्हणजे किती पवित्र मंदिर आहेत, लक्षात घ्या. या गावाची महती वाखाणण्याजोगी आहे. म्हणून सांगतोय का
सहवासामध्ये आजूबाजूला जैन आकार, मार्की आकार अशी दैवत या ठिकाणी आहेत. गायमुखाचा चाळा सुद्धा प्रसिद्ध या ठिकाणी आहे. एवढंच नव्हे तर 84चा चाळा सुद्धा या गावामध्ये आहे. खरोखरच भाग्यवान असं हे गाव आहे. कारण महाराष्ट्रामध्ये कोकणी शान आहे. महाराष्ट्रामध्ये कोकणी शान आहे. आणि माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पिळेगाव महान आहे. पिळेगाव महान आहे. पिळेगाव महान आहे. आणि या गावामध्ये एवढी दैवत आज या ठिकाणी कार्यरत आहेत. खरोखरच म्हणजे तुम्ही भाग्यवान आहात. कारण भाग्यवंता घरी भजन कीर्तन त्याची वाट पाहे रघुनंदन. बरोबर ना. परमेश्वर कुठेतरी थांबत नाही. जिथे दया क्षमा शांती तेथे परमेश्वराची वस्ती असते. लक्षात घ्या. आणि म्हणून माझ्या भजनाचे माधवाला एकच गोष्ट सांगेल. आपण आपल्या मुलांना सांगण्याची गरज आहे. हे सगळे पावित्र्य टिकवायचं आहे. पुढच्या पिढीला आदर्श द्यायचा आहे. बरोबर ना. आणि म्हणून ही खटाटोप तुमचा आहे सगळ्यांचा. एवढं भव्य दिव्य प्रवेशद्वार का केलं की आपल्या पुढच्या पिढीला आदर्श म्हणून आपल्या मंदिराकडे पाहण्याची सवय लागली पाहिजे. पण हे काय खरंच सांगतो, हे कलियुग आलेलं आहे. या कलियुगाला आळंदीमध्ये गेलात ज्ञानेश्वराच्या पादुकांवर प्रकाशाचा लखलखाट पाहायला मिळेल. आळंदीला गेलात तर ज्ञानेश्वरांच्या पादुकावर प्रकाशाचा लखलखाट पाहायला मिळेल. पण ज्ञानाचा प्रकाश पसरवणारा माझा ज्ञानोबा दिसत नाहीये. ही शोकांतिका आहे. बरोबर ना. देऊला गेलात की इंद्रायणी आजही संत वाहताना दिसते. पण इंद्रायणीच्या काठावर अमृतवाणी फुलवणारा तुकोबा माझा कोणाला दिसत नाहीये. हे सत्य आहे. नदीच्या अलीकडे पलीकडे मोठमोठ्या बागायती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण कांदा मुळा भाजी अगदी विटाई माझी म्हणणारा सावता माळी आपल्याला कुठे दिसत नाहीये. आज अनेक तरुण सेल्फीच्या नादामध्ये दरीमध्ये पडतायत. रस्त्यावरती अपघात होऊन मरताना दिसत आहेत. पण निधड्या छातीने शत्रूच्या छावणीत घुसून लढणारा माझा छत्रपती संभाजी राजा कुठे दिसत नाहीये. म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवा. आज आपण आपल्या मुलांना पुष्पा पिक्चर दाखवतो. आज मुलांना पुष्पा पिक्चर दाखवतो. त्या पुष्पा पिक्चर मध्ये एक डायलॉग आहे, झुकेगा नाही साला. पुष्पा पिक्चर पेक्षा आज छावा पिक्चर दाखवणं काळाची गरज आहे मंडळी. कारण जो निधड्या छातीने शत्रूच्या छावणीमध्ये घुसला, कशाची तबा बाळगली नाही, छातीचा ढाल केला आणि स्वाभिमानानं अभिमानानं शत्रूच्या समोर उभा राहून अरे झुकेगा नाही साला म्हणणारा माझा छत्रपती संभाजीराजा आपल्याला महत्वाचा आहे. छत्रपती संभाजीराजा आपल्याला महत्वाचा आहे. लक्षात घ्या. म्हणून मुलाने ह्या सगळ्या गोष्टी दाखवत असताना ही काळाची गरज आहे. आपण आपल्या मुलांना काय दाखवतो, काय करतोय, हे सगळ्या गोष्टी आपण विचारात घेणं काळाची गरज आहे. बरोबर ना. आज आपण हा जो आनंद घेतो तुम्ही मी सर्व, बरोबर ना, गावागावात वाडीवाडीत हा आनंद घेतो, त्याच्या मागचं सगळं श्रेय माझ्या छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी राजांना जात आहे. बरोबर ना. कारण हिंदवी स्वराज्याची स्थापना माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. हो 50 वर्षाचं आयुष्य, 1630 1680 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये जे छत्रपतीने करून ठेवलं, आज 450 वर्ष झाली, तर हे राज्य माझ्या शिवछत्रपतींचं आहे. बरोबर ना. हे राज्य माझ्या शिवछत्रपतींचं आहे. आपली लोक म्हणतात खालच्या राजांनी अनेक महाल बांधले. बरोबर ना. आपली लोक म्हणतात अनेक राजांनी महाल बांधले, आमच्या राजांनी एकही महाल बांधला नाही. पण मला प्रामाणिकपणे सांगायचंय, ज्यांनी ज्यांनी महाल बांधले तिथे बायका नाचवल्या आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 392 किल्ले बांधले आणि त्याच्यामध्ये हिंदुस्थानच्या बायका वाचवल्या. हिंदुस्थानच्या बायका वाचवल्या. ते माझे राजे छत्रपती शिवाजी महाराज.
म्हणून मरावे तरी कीर्ती रूपे उरावे. मनुष्य किती वर्ष जगला याच्यापेक्षा जगलेले आयुष्यामध्ये काय केलं याला महत्व आहे बघा. कारण काय माझं जोडीवाला ना तो अध्यात्माचं मगाशी काय एवढं रागिलो एका अक्षराचं एक नुसता म्हटलंय मी की बुवा तुका अध्यात्माचं भाष्य मी समजत नाही वाचनाचं भाष्य ते तो केवढं रागिलो का माझी कुळी काढूची सुरुवात केला त्यांना सगळी कुळी काढूया म्हणालो म्हणजे पारकर बुवा बात करून टाकूया. अरे 44 वर्ष बुवा या भजन रसिकांनी डोकीवर घेतलं मला आणि आजही तुमच्या सारख्यांबरोबर त्याच ताकदीने लढण्याची हिंमत पारकर बुवा मध्ये आहे. लक्षात ठेव झुकेगा नाही साला बरं ना बुवा लक्षात ठेव तुका म्हातारं करून सोडीन पण पारकर बुवा थांबणार नाही कदापि शक्य नाही बुवा. खरं आपलं निर्व्यसनी आहे कसलं व्यसन नाही कशाचं. तो काय खाता ते बघा ते काय इच्छा चौम्याव काय करता. ज्यांनी विठ्ठल मात्रा घ्यावी त्यांनी पत्ते सांभाळावी बरोबर ना. कार्डो भरलेलो चौम्याव गु हा नाही मी पान खातो मी गुटखा खात नाही. खा काय तुका खामचा ते खा. अनेक गोष्टी सांगण्यासारख्या या ठिकाणी आता गायलेल्या लिंगेश्वराचा महिमा त्याच्याकडे समर्थ लॉगर युट्यूब चॅनल यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आलाय. जोरदार टाळ्या वाजवा त्यांना लाख धन्यवाद देतो. सन्माननीय भाई वारंग यांच्याकडून पुनश्च एकदा 100 रुपयाचं पारितोषिक आलाय. खरोखर भाई वारंग तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ईश्वराची प्रार्थना करतो. सन्माननीय प्रदीप कदम यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. काय छत्रपतींचं महत्व सांगावं तेवढं कमी आहे बरोबर ना. माझ्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर जर कधी गेलात तर छत्रपतींच्या हातापायाचे तसे आजही आपल्याला पाहायला मिळतील. छत्रपतींच्या हातापायाचे तसे आजही पाहायला मिळतील. कारण ज्या हाताने अफजल खानासारखा 32 दाताचा बोकड फाडला ज्या हाताने अफजल खानासारखा 32 हाताचा बोकड फाडला ज्या हाताने शाहिस्ते खानाची बोटे छाटली ज्या हाताने माझ्या शेतकऱ्यांच्या माय माऊलीच्या पत्राला हातही लावू दिला नाही ज्या हाताने तुमच्या माझ्या माय माऊलीच्या कपाळावरचं कुंकू सुरक्षित ठेवलं त्या राजाच्या हातापायाचे तसे माझ्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर आजही पाहिला तिथून हे राजांचा आज मला किती कर्तव्य महान आहे बरोबर ना. किती कर्तव्य महान आहे. म्हणून मरावे तरी कीर्ती रूपे उरावे याला महत्व आहे. आणि म्हणून प्रत्येकाने राजांचे गुणगान या ठिकाणी गाणे ही आपली जबाबदारी आहे.
महादेवाचं पवित्र मंदिर आहे. त्याचबरोबर पांडवकालीन या ठिकाणी वीर आहे. त्याचप्रमाणे पांडवकालीन असा या ठिकाणी भुयार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी जैन आकार, भारकी आकार, गायमुखाचा चाळा, 84चा चाळा, महापुरुष देवस्थान, हनुमंताचं मंदिर, स्वामी समर्थांचं मंदिर, आई महालक्ष्मीचं मंदिर या ठिकाणी आहे. कुळाचा चाळा म्हणून तुळशीच्या बाजूला कुठेतरी होय ना, कुळाचा चाळा या ठिकाणी. त्याचप्रमाणे भैरी भवानीचं शिव मंदिर, शिव मंदिराचं हा भैरी भवानीचा सिंह या ठिकाणी आहे. बरोबर आहे ना. भैरी भवानीचा सिंह मंदिर हा या ठिकाणी भैरी भवानीचा सिंह पण आहे. म्हणजे अनेक दैवतांनी नटलेलं हे गाव आहे. खरोखरच या गावाला खरोखर जेवढा उदो करावा तेवढं कमी आहे या गावासाठी, नाही का. आणि म्हणून सांगतो महापुरुष देवस्थान हनुमंत मंदिर आहे. महापुरुष देवस्थान हनुमंत मंदिर आहे. रावण मारायला पाहिजे तर पहिला त्या ठिकाणी त्याचा मुलगा मारणं गरजेचं होता. बरोबर ना. मेघनाथ मारणं गरजेचं होता. पण बुवा तुमच्या माहिती आधी सांगतो, कोर्टामध्ये एकदा रावणाला उभं केलं. कोर्टामध्ये रावणाला उभं केलं आणि गीतेवर हात ठेवायला सांगितला. तो रावण सांगतोय, हे बाबा कोर्टात सांगतो अजून सीते तो प्रश्न मिटलो नाही. गीतेवर हात कसो काय ठेवू. रावण सांगतो कोर्टामध्ये सांगितलं गीतेवर हात ठेव. तो म्हणा नाही अजून सीतेचा प्रॉब्लेम मिटला नाही. गीतेवर हात कसा काय ठेवणार. ठेवूच तयार नाही तो रावण. आणि म्हणून बुवा लक्षात ठेवा, आयुष्य खूप कमी आहे. आयुष्य खूप कमी आहे. त्याचा आनंद घ्या, आनंदाने जगा. प्रेम मधुर आहे, त्याची बुवा चव चाका. क्रोध घातक आहे, त्याला गाडून टाका. अभिमान खूप वाईट आहे. अरे पालो पाचोळो कधी होत होय कळत पण नाही. नक्षत्र अभिमान कामाचा नाही. मकालय भारी होत काय विषय नाही. त्यांना ठरवल्यानंतर सगळा सामान देवताला गप्पा लागते. आपल्याला काय नसतं बुवा करता करता तो. अरे मी 35-40 वर्ष एक तर्फी चालवलं. तुका थोडे दिवस चांगले घे ना. संधी येईल, प्रश्नच काय. बरोबर ना. एका संधी मिळतात आणि घ्यायची असते. म्हणून सांगतो पहा आयुष्य खूप कमी आहे, त्याचा आनंद घ्या. प्रेम मधुर आहे, त्याची चव चाका. आठवणी निरंतर आहेत. क्रोध घातक आहे, त्याला गाळून टाका. संकटे ही क्षणभंगुर आहेत, त्यांच्याशी सामना करा. संकटे ही क्षणभंगुर आहेत, त्याच्याशी सामना करा. आठवणी या चिरंतर आहेत, त्यांना हृदयामध्ये साठवून ठेवा. त्यांना हृदयामध्ये साठवून ठेवा. व आयुष्यामध्ये केलेलं कर्तृत्व आपण कधी विसरू शकत नाही. तर ह्या रसिक श्रोते मायबापाने आपल्याला दिलेला तो आशीर्वाद असतो. तो मागून मिळत नाही, त्याच्यासाठी कर्तव्य करावं लागतं. आणि म्हणून सांगतो मला सगळं लक्षात घ्या. दैवतांच्या चरणाशी मी नतमस्तक आहे. आणि म्हणून सांगतो
स्वर्गाची शान आहे. गेलो तरी गजर नुसता लिंगेश्वराचा पुत्र नाव टाकून केलेलं नाही. पूर्ण गजर ही वेडा वाकडा कदाचित चुकला असेल कारण आता लिहिला नाही, त्यामुळे कदाचित चुकला असेल पण तो गजर पूर्ण ह्या गावावर केला, त्याच्यातला ह्याच्यात घालून नाही. अनिकेत गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठोचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. वाळवंटी चंद्रभागेच्या काठी गाव मांडला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी गाव मांडला. Thank you.